मित्रांनो मैत्रिणींनो बघा मित्रांनो सकाळ झाली आहे आणि माझी दोन्ही चिल्ली पिल्ली उठले आहेत। सगळ्यात आधी उठलाय विवांश आणि विवांशने उठवलंय दादाला देवांशला। हाय देवांश, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बोल। हाय हाय गुड मॉर्निंग। हाय बघा विवांश हाय करतोय। ओ हाय हाय हाय। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10 वाजत आले। मुलं उठली आहेत, मिस्टर चहा पाणी नाश्ता करून गेलेले आहेत कामावरती। आता माझं चालू झालं डेली रुटीन। हे उठलेले आहेत, त्यांना अजून नाश्ता चहा काही दिलेलं नाही आहे, कारण हे सकाळी 9 पावणे 9ला उठतात आणि त्यानंतर आता त्यांचं जेवण खाणं पिणं चालू होईल। हा आहे मोठा मुलगा देवांश। देवांश हाय कर बाळा। आणि आमचं असं असतं की देवांशला जवळ येऊनच द्यायचं नाही, सतत असं भांडण करत राहतात। नो असं नाही करायचं। आणि विवांश एवढा खडूस आहे की सारखं त्याला मारत असतो आणि वरून स्वतःच रडतो। काय झालं तुला, काय झालं? तो सांगतो की दादाने मला इथं मारलं। कुठं मारलं दादानी? रडायचं नाही। हे बघा असं रडत असतात दिवसभर, असाच गोंधळ चालू असतो। अजून त्यांनी काही खाल्लेलं नाही, आता त्यांना खाण्यासाठी काहीतरी बनवते आणि तुम्ही हे मी असेच दिवसभर तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवणार आहे। आम्ही काय काय करतो, काय खातोय, काय चारते मुलांना, सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि माझ्या मिस्टरांना काही मी डबा देत नाही, दुपारी ते जेवण करायला घरीच येतात लंच ब्रेकमध्ये। इथून काही 10 मिनिटाच्या अंतरावरती त्यांची कंपनी आहे, ते इथून 10 मिनिटाच्या अंतरावर ते जॉबला आहेत। ते येतील त्यावेळेस त्यांनाही दाखवते, त्यांची आणि तुमची ही भेट करून देते। तर ठीक आहे मित्रांनो, असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। बाय। तोपर्यंत बाय। त्यांना आंघोळ करून आणि फ्रेश करून मग नंतर भेटवते। बाय बाय घर बाय बाय। चला मित्रांनो, दुपारचे 4 वाजलेले आहेत, मुलं झोपली आहेत, थोडंसं काम बाकी आहे, भांडे घासायचे। आणि काल म्हणल्याप्रमाणे तुम्हाला की आज आमच्यासाठी स्पेशल डे आहे, तर आज नक्की काय स्पेशल डे आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगणार आहे। मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्हाला मी म्हणले होते की आज आमच्यासाठी स्पेशल डे आहे, तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस। हे आहेत माझे मिस्टर कृष्णा आणि आज आम्ही निघालो आहे थोडंसं बाहेर। आमच्याकडे काय असं स्पेशल काही नसतं, ॲनिव्हर्सरी आहे तर देवदर्शनाने सुरुवात करू एक नवीन अजून सुख समाधानाने आयुष्य जगण्यासाठी। आणि तुमच्याकडून तर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्याच आहेत, त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद। तर भेटूया मंदिरात। आता आम्ही निघतोय। ही आहे आमची रिक्षा। हे बघा देवांश आणि विवांश बसले आणि हा आहे आमचा दक्ष दादा। दक्ष हाय कर। दक्ष हाय बोल। देवांश love me, Matthew? I do. Honestly. मित्रांनो, हे मंदिर पाहिलं का? हे मंदिर तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या प्री वेडिंग शूटमध्ये पाहिलं असेल। इथे मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग आणि फोटोशूट केलं। मित्रांनो, आपण नारायणपूरमध्ये पोहोचलेलो आहे, तर चला करूया दत्तदर्शन। विवांश हे बघा मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन बसलो आहोत आणि देवांशी गडबड चालली नुसती, त्याला काहीतरी घ्यायचंय। त्याचं मंदिरात आलं की प्रत्येक कुठे काही ठिकाणी जा, त्याला फक्त काहीतरी खेळणं घेण्यासाठी त्याची उत्सुकता लाभलेली असते। देव हे अशी काही त्याला घेणं नसतं, त्याला फक्त काहीतरी घ्यायचंय हे महत्वाचं।